धन्यवाद। या ठिकाणी कैलासजी पांडे सर आपल्याकडे 5 मिनिटं असतील तर यायचं आहे। अनिलजी दानके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। अनिल दानके उर्फ पट्ट्या, साबगावचा क्रिकेटर, ज्यानं देखील क्रिकेट जिवंत ठेवलं। सन्माननीय महाराष्ट्र पोलीस अनिलजी दानके यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। धन्यवाद अनिलजी दानके साहेब, आपलं देखील स्वागत असेल। वेताळ स्वामी धन्यवाद। या ठिकाणी आम्हाला लाभलेलं व्यक्तिमत्व आहे आदरणीय, ज्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे, सन्माननीय सोपानजी तिसकर साहेब यांच्याकडून बॅट्समनला आकर्षक भात देण्यात येणार आहे। आमचे आदरणीय सोपानजी तिसकर साहेब आपलं मित्रमंडळाकडून मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण आभारचा आ काढला तर बाहेर राहतात, कारण आपण दिलेले सहकार्य या ठिकाणी आभार व्यक्तच करावं लागेल। सोपानजी तिसकर साहेब असंच सहकार्य या मित्रमंडळाला, वेताळ स्वामी मित्रमंडळाला करत राहा, कारण अनेकांनी सहकार्याची भूमिका उचलून आज चषक या क्रिकेट रसिकांच्या भेटीला आलेला आहे। मी आभार व्यक्त करतो राजारामजी वैवी साहेब आणि त्यांची सर्व टीम। जेव्हा मॅच सुरू होते एनपी स्पोर्ट्स बी विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर, चला मॅच चालू करायची आहे। धन्यवाद। कृपया विनंती आहे, विकेट कीपरच्या मागे म्हणजे आमच्या व्यासपीठा डाव्या साईडला जे प्रेक्षक बसलेत गाडीवर, व्हाईट कलरची स्कूटी तिचा आरसा खाली करा। गुलाबी टी शर्ट प्लीज संजय, उजव्या साईडचा आरसा खाली करा। धन्यवाद सहकार्य, कारण आपल्या तालुक्याचे प्रेक्षक नेहमी सहकार्याची भूमिका उचलतात, सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। चला मॅचला सुरुवात करा। साई स्पोर्ट शहापूर संघ विपक्ष एनपी स्पोर्ट बी, सलामीची जोडी मैदानात शुभम आणि गुड्डू विषय। सेमीफायनलची मॅच साई स्पोर्ट्स शहापूर आणि एनपी स्पोर्ट्स बी। या ठिकाणी एक लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री अमरजी अधिकारी यांचं शुभ आगमन झालंय। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या चषकामध्ये। हॅलो, दुसरा सेमीफायनल सामना आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आणि आज इथे मात्र साई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून श्रावण डोंगरे दिसत नाहीये, म्हणूनच पहिलं षटक इथे मात्र संदीप निमसे सर
हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले, तर NP स्पोर्ट बी संघाकडून सलामीची जोडी शुभम आणि गुड्डू वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक 2020-21 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी आणि रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि दुसऱ्या सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू, खूप चांगला चेंडू इथे मात्र हाताळण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज संदीप निमसे सर. खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेला वळतोय. खूप वेताल स्वामी चषक 2020-21 मध्ये किरणजी मलपेकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद जय सर. आता मात्र गुड्डू सातत्याने NP स्पोर्ट ए संघासाठी सुद्धा खेळत होता, परंतु आज मात्र वर्णी लागली NP स्पोर्ट बी संघासाठी. हो हो, सुरेख फटका, उंची मात्र इथे खूप आहेत आणि चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. उंची खूप होती परंतु डिस्टन्स सुद्धा तेवढंच या चेंडूने गाठलंय आणि चौथ्या चेंडूवर मात्र एक कणकणीत ब्लास्ट इथे पाहायला मिळाला, चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धावफलकावर 5. कुठेतरी संत आणि शांत सुरुवात म्हणता येईल NP स्पोर्ट्स बी संघाची, परंतु सुरुवात संत गतीने झाली तरी शेवटला या संघामध्ये खेळाडू आहेत की ते येऊन धावफलकाला गती देऊ शकतात. ओहो, पुन्हा एकदा फटका केलाचा होता परंतु फटका फसला आणि क्षेत्ररक्षक कामेश चुकी करणार नाही, ते मात्र गुड्डू बाद होतोय. पहिला झटका म्हणता येईल इथे NP स्पोर्ट बी संघाला, एक मोठं यश साई स्पोर्ट संघासाठी. आणि आता मात्र मैदानात जातोय दिनेश डोंगरे. आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा जो सामना चालू आहे दुसरा सेमीफायनल NP स्पोर्ट बी विपक्ष साई स्पोर्ट शहापूर. हो हो, खूप सफल झाले होते परंतु एस्टनचा वेध मला वाटलं घेतोय की काय चेंडू, परंतु थोडा बाहेर चेंडू वाईट, पंचांचा निर्णय येतोय वाईट चेंडू. धावसंख्या होती 6. शुभम मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळायचे आणि त्या शुभमला इथे मात्र करून दाखवावं लागेल, कारण शुक्रवारचा दिवस NP स्पोर्ट्स बी या संघाच्या नावावर राहिला. ओहो, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता चेंडूला परंतु बॅट आणि चेंडूचं कनेक्शन तितकंसं काही चांगल्या पद्धतीने झालं नाही आणि एक धाव आली. एक धावाने धावफलक झाले ते धावसंख्या 7. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धावफलकावर धावसंख्या झाली 7. आता मात्र श्रावण इथे मात्र मैदानामध्ये आपल्याला जाताना दिसतोय. आणि आता मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कामेश. इथे मात्र काहीसं वेगळी रणनीती आखली गेली आहे कर्णधार कैलासच्या माध्यमातून, कारण अनेकदा आपण पाहतो ज्यावेळी श्रावण पहिलं षटक हाताळतो तदनंतर मात्र JD दुसऱ्या षटकामध्ये येत असतो, परंतु आज पहिलं षटक संदीप निमसे सरांनी हाताळलं, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये कामेश याला मात्र बोलवण्यात आलंय गोलंदाजी मार्कवर. ऍक्शन थोडीशी हाय आम आहे आणि तिचाच फायदा घेत असतो हा गोलंदाज, परंतु शुभम सलामीला आलाय. हो हो, पुन्हा एकदा सुरेख ड्राईव्ह इथे मात्र म्हणता येईल आणि निलेश बांगर कोणती चुकी करत नाहीये, परंतु एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र सातत्याने आपल्याला हे खेळाडू दाखवत आहेत. ताळमेळ जुळून येतो या खेळाडूंमध्ये, खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटतीये. संत सामना चालू आहे परंतु साई स्पोर्ट्स शहापूर संघाला
जर एक मोठं आव्हान द्यायचं असेल तर कुठेतरी मोठे फटके येणे हे गरजेचं आहे. आणि आता मात्र स्ट्राईकवर असेल दिनेश डोंगरे, आसनगावला बिलॉंग करतोय. ओहो, सुरेख फटका आहे परंतु धोनी तिथे मात्र आहे आणि 2 धावा धावून पूर्ण होतील. या 2 धावांनी धावसंख्या झाली आहे धावफलकावर. धावसंख्या होती ती 10 धावा. दुहेरी अंकात मात्र धावफलकाने प्रवेश केलाय. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटक स्लॉकची असतात आणि दुसरं षटक स्लॉकचं हाताळत असताना कामेश 2 चेंडू सुरेखरित्या हाताळलेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा खूप चांगला फटका आहे परंतु डीप मिड विकेटमध्ये धोनी तिथे मात्र क्षेत्ररक्षण करेल आणि एकच धाव. थ्रो सुद्धा पहा काय थ्रो आहे इथे मात्र अचूक थ्रो डायरेक्ट एस्टनचा वेध घेतोय. कारण साई स्पोर्ट संघ याच मैदानावर सराव करत असतो त्यामुळे या खेळपट्टीची या मैदानाची त्यांना पूर्णपणे माहिती आहे. ओहो, पुन्हा एकदा आता मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर 1 बाउंड चौकार. शुभम महाडिक इथे मात्र आपला क्लास दाखवून देतोय. कारण या शुभम महाडिकला आम्ही बघितलंय की लेदर क्रिकेट सुद्धा खेळत असताना लेदर क्रिकेट सुद्धा हा शुभम महाडिक खेळत असतो आणि तेच फटके इथे मात्र आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तो दाखवतोय. हा क्लास आहे शुभम महाडिकचा. परंतु आता कमबॅक करावा लागेल. एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं असतं. साई स्पोर्ट्स संघाच्या वतीनं जर विचार केला तर भरपूर अपेक्षा असतील या चेंडूवर कमबॅकची साई स्पोर्ट्स संघाला. परंतु इथे मात्र फटका फसलाय. जेडी इथे मात्र झेल खाली येतोय. वाह, काय कॅच पकडली आहे आज मात्र इथे या झेल बघून. 1983चा विश्वचषकामध्ये ज्या प्रकारे कपिल देव निकम सरांनी झेल पकडला होता आणि तो सामना भारताने जिंकला होता त्याची आठवण करून देत असताना इथे मात्र जेडीचा हा झेल. काय क्लास आहे जेडी मध्ये. उगाच की काय आपण महाराष्ट्रातील सर्व नामांकित स्पर्धांमध्ये दाखल होत नाही याचं मात्र परिपूर्ण उदाहरण जेडीने दाखवून दिलंय. का आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये बोलावून खेळण्याची संधी मिळते ते मात्र दाखवून देतो जेडी. आता मात्र मैदानात दाखल होते क्रमांक 4 वर. दसई गावातून मात्र बिलॉंग करतो. श्रद्धा स्पोर्ट्स दसई संघासाठी सुद्धा खेळत असतो एक गाव एक सामने. तो अत्तरशेख मात्र आता एनपी स्पोर्ट बी संघासाठी दाखल झालाय. आणि धावसंख्या धावफलकावर झाली होती 15 धावा. ओहो, सुरेख फटका. चेंडू इथे मात्र फेकून दिला सरळ सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर. षटकार. हा क्लास आहे दिनेश डोंगरेचा. तोच क्लास दाखवत असताना दिनेश डोंगरे खूप चांगली फटकेबाजी दिनेशच्या माध्यमातून. त्याला मात्र साथ देण्यासाठी मैदानात दाखल झालाय अख्तर. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गावर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल गोलंदाज जेडी. शहापूर तालुक्याचा मान सन्मान आणि अभिमान असलेला खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने मात्र शहापूर तालुक्याची छाप सोडली. महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा जाऊन आपल्या परफॉर्मन्सची छाप सोडली. तेथील प्रेक्षकांना सुद्धा जेडी या नावाची दखल घ्यायला लावली. तोच गोलंदाज तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि यापुढील धावतं वर जयेश जी वालके सर असतील किंवा व्हॉइस ऑफ द डोलकम रमेश शिंदे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेशजी भागरे, आपण या स्पर्धेमध्ये आलात. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण दिला अमूल्य वेळ. या ठिकाणी या स्पर्धेला सार्थकी लागला. आपली वाडी संपूर्ण महाराष्ट्र देश आणि अनेक देशांपर्यंत पोहोचली गेली. थँक्यू योगेशजी भागरे. हे मोलाचं सहकार्य आम्ही सतत ऋणी असू आणि कायमस्वरूपी काळजात करून ठेवू. आपण मॅचकडे जाऊया. जेडी गोलंदाजी मार्कवर अख्तर शेख. क्या बात आहे. बॅकफुटवर येऊन यावेळेस फक्त बॅट आडवी केली, दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षण झालंय. साई स्पोर्ट शहापूर संघ युनिटी इज द स्ट्रेंथ म्हटलं जातं की सातत्याने संघटनाला महत्व आहे. थँक्यू सो मच योगेशजी भागरे. चांगले समालोचक या ठिकाणी आले, मोलाचं सहकार्य दिलं. थँक्यू. धावांचा जर विचार केला तर 23 धावा स्कोरबोर्डवर आहेत. धावसंख्या मात्र जमली परंतु बॅट्समन अख्तर शेख
हो हो, शॉट ऑफ गुड लेंथ, मिस टायमिंग स्ट्रोक. फटका तर व्यवस्थित मिडल अप करू शकले नाही, परिणाम एक धाव तर आली. दिनेश डोंगरे अनेक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत म्हणून राहिलाय. दिनेश डोंगरे खूप चांगली बॅटिंग करतो. आम्ही कानवे चषकामध्ये 48 धावा आणि दुसऱ्या मॅचमध्ये 36 धावा, मुरबाडच्या एका लीगमध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावा असताना या बॅट्समननं मॅच जिंकवली. अनेक विक्रम या बॅट्समनच्या नावावर आहेत. दिनेश डोंगरे ऑन स्ट्राईक. जेडीच्या विरोधात खेळण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय, कारण जेडी असा गोलंदाज आहे ना, उंची कमी आहे, परंतु क्रिकेटची उंची मात्र या खेळाडूनं सातत्याने वाढवलेली आहे. आपला क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा अव्वल दर्जा नेऊन ठेवला आहे. त्यासाठी रक्तामध्ये क्रिकेट असावं लागतं आणि तेच रक्तातील क्रिकेट जेडीचं जागं झालं. या मैदानावर प्रॅक्टिस करतो. 6 वाजता मैदानावर हजर. हिवाळ्यातील थंडीसुद्धा आणि त्या थंडीलाही न जुमानता खूप चांगली प्रॅक्टिस जेडीच्या माध्यमातून केली जाते आणि त्याच प्रॅक्टिसचा फायदा मॅचमध्ये सातत्याने जेडी उतरवत असतो. दरम्यान पुढील चेंडू अख्तर शेख, चेंडू बघितला, यावेळेस दिशा दिली, चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा, 29 धावा धावपलकावर तर लागताना पाहायला मिळत आहेत. जेडी 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये झालाय, परंतु निश्चितच धावांची भूक आहे. ही भूक लवकर मिटणार नाही, ही भूक लवकर शमणार नाही, कारण प्रतिस्पर्धी संघ जर बघितला तर साई स्पोर्ट्स शहापूर. स्ट्रायकिंग बॅट्समन अख्तर शेख आउट ऑफ द ऑफ स्टंप्स. या वेळेला निश्चितच उजव्या स्टंपच्या थोडा बाहेर चेंडू निघाला. दिनेश डोंगरेला परतीच्या प्रवासाला थोडं पाठवलं अर्ध्या वाटेवर, कारण अख्तरला माहिती आहे या 2 विकेट महत्त्वाचे आहे. हे षटक जर सांभाळून खेळलो तर शेवटच्या षटकामध्ये एखादं षटक असं काही पडू शकतो की अख्तरची बॅट कधी कधी चौकार षटकारांची भाषा बोलते, म्हणून की काय हा खेळाडू सुद्धा खूप नावारूपाला आला खेळाडू आहे. निलेशजी पाटोळे साहेब यांनी निवडलेला हा हिरा अख्तर शेख NP स्पोर्ट्स बी संघामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा उत्तप्पा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट थोडी आडवी केली, अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केला. निश्चितच कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला असता. बॅकफुटवर येऊन फक्त बॅट सरळ केली असे, एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑफला चांगल्या पद्धतीने फटका सजवता आला असता. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर उभं राहून बोलणं सोपं असतं, पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला 33 कोटी देव असं आठवतात, हे सातत्याने पाहायला मिळालंय. बॅटिंगसाठी बॅट्समन अख्तर शेख. नमितजी पाटोळे यांच्याकडनं NP स्पोर्ट्सच्या प्रत्येक बॅट्समनसाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी चर्चा करण्यापूर्वी या मॅचचा आनंद घेण्यासाठी ज्यांच्या हाती माईक ते देशाचं पाईक सातत्याने आम्ही बघायचो, असे सन्माननीय जितू साळुंके भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. थँक्यू, आपण आलात, धन्यवाद. वेळ न दवडता मी लगेचच मायक्रोफोनवर आमंत्रित करेल जितू साळुंके सर. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथे मात्र दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. एक मोठा झटका म्हणता येईल, कारण की दोघांमध्ये काहीच ताळमेळ नव्हतं आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होतोय. नक्कीच निराश असेल, कारण की ज्यावेळी जर एखादा मोठा फटका खेळून फलंदाज बाद होतोय तर तिथे कुठेतरी त्याची पॉवर कमी पडते, पण इथे मात्र रनआउट. ठिकाणी हा चषक या ठिकाणी आपल्याला दिसतो, परंतु सर्वांच्या विशेष सहकार्याने हा चषक संपन्न होतो. परंतु आज जो फलंदाज यशस्वी कामगिरी करेल, शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्या संघाला पोहोचेल आणि तो सामना जिंकून देईल,
म्हणजे कोणत्याही संघातून एक उत्कृष्ट फलंदाजाला आकर्षक बॅट सन्माननीय सोपानजी तिसकर साहेब यांच्याकडून मिळालेली आहे. सोपानजी तिसकर साहेब आपलं हे मंडळ सततशः आभारी आणि ऋणी राहील असं सहकार्य यापुढे देखील होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय. धन्यवाद सोपानजी तिसकर साहेब. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज आतिश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. पहिला चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीचा होता. पुढील चेंडू आणि इथे मात्र झटका. नक्कीच जल्लोष असेल कारण की फलंदाज बाद होतोय अख्तर शेख. कारण की एक आक्रमक फलंदाज आहे, माहिती आहे त्याची विकेट किती महत्वाची आहे. नक्कीच निराश असेल कारण की एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये एज लागून नक्कीच झेल बाद होतोय. कुठेतरी निराश असेल. चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो पुढील फलंदाज रोहित, मॅन फ्रॉम आडगाव. नक्कीच जर एनपी स्पोर्ट्स संघाला जर धावा चांगल्या बनवायच्या असेल तर रोहित याला खेळणं गरजेचं असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल आतिश. खूप कमी वयामध्ये पदार्पण केले क्रिकेटमध्ये आणि आपलं वर्चस्व नक्कीच साध्य करतोय. अप्रतिम गोलंदाजी. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं. पुढील चेंडू. हो हो लाजवाब चेंडू. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चेंडू पडल्यानंतर काहीसा स्विंग होतो, समजला नाही फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी, प्रेक्षणीय गोलंदाजी म्हणता येईल. ज्यावेळी नक्कीच प्रेशर असतं अशा सामन्यामध्ये त्यामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ हो इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ हो अपील होतीये परंतु पंच धावा कळवतील. दोन धावा. धन्यवाद पंच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगली गोलंदाजी होती परंतु डायरेक्ट हिटच्या नादामध्ये डिक्लेअर स्वरूपात एक धाव. एकूण दोन धावा. दोन धावांनी धावफलक मात्र चपाळीने वाढतात. धावसंख्येला आकाराने गळती मिळते. धावसंख्या होती ती 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. 4 गड्यांच्या मोबदल्यात इथे मात्र बघायला मिळतं. नक्कीच पुढील चेंडू सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील 5वा चेंडू. ओ हो इथे मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील कारण की चेंडू पडल्यानंतर खूपच स्विंग झाला, बाहेरच्या दिशेने निघून गेला. थोडं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं एक्स्ट्रा कैलास भांडे यांच्याकडनं. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतिश भांडे, मॅन फ्रॉम गोटेघर. पुढील चेंडू 5वा चेंडू हातात होतोय. हो आडव्या बॅटने नक्कीच एक मोठा प्रहार बघायला मिळतो. चेंडू निघून जाईल. पंचांचा निर्णय. 2 धावा. नक्कीच चांगला प्रयत्न होता नंदोळचा. जर हा थोडासा आतमध्ये जर असता तर चेंडू नक्कीच 6 धावांसाठी गेला असता परंतु डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांनी धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकाराने गती मिळते. धावफलक 37 धावा धावफलकावर लागल्या जातात. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातला. हो इथे मात्र हो नाही करता करता काहीच थोडस एक धाव कंप्लीट होतीये. एका धावाने धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकार मिळते आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 38 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं षटक करावं लागेल. जर धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर नक्की जेडीच्या या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे कारण की समोरचा संघही तेवढा तगडा आहे. साई स्पोर्ट संघ ज्याचं नाव मात्र शहापूर तालुक्यात नवनवं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. जिथनं साई स्पोर्ट संघाची सुरुवात झाली तिथून मी यांच्या नक्कीच परिपूर्ण सामना बघतोय आणि ज्यानं मात्र अख्ख्या महाराष्ट्राला आपली ओढ लावली असा हा गोलंदाज जयदीप भोंडवले. सांघिक 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. हा
सामन्याला सुरुवात करा पंच. सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकात आता गोलंदाज जेडी. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तर नन्नो. सांघिक 5 वैयक्तिक दुसरं. पहिला चेंडू नक्कीच एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये इथे मात्र कैलास बंडे कोणती चूक करणार नाही. फलंदाज बॅक टू पवेलियन. 5वा झटका मिळतो तो म्हणजेच एनपी स्पोर्ट्स संघाला. मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये नक्कीच इथे काहीच अप्रतिम झेल घेतोय कैलास भांडे. नक्कीच पहिल्या चेंडूवर यश मिळतंय जेडी याला. त्याचं का नाव घेतलं जातं या महाराष्ट्रामध्ये. गोलंदाजीने नक्कीच आपल्या प्रेक्षकांना मात्र नेहमी खुश करत असतो. शहापूरचा मान सन्मान अभिमान तो म्हणजे जयदीप बंडोले. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोहित. हो इथे मात्र नक्कीच चांगला फटका बघायला मिळतो. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यस नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दोन धावांनी नक्कीच धावफलक मात्र चपळाईने वरती. 2 धावांनी धावफलक बघायचं झालं तर 40 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातो गोलंदाजी मार्फत जयदीप. ओहो लाजवाब फटका नक्कीच इथे मात्र. ओ चांगला प्रयत्न होता. अप्रतिम प्रयत्न होता परंतु चेंडूची कारण की जेडी याची गोलंदाजी तेवढी फास्ट आहे त्यामुळे बॅटला लागल्यानंतर नक्कीच चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. या 6 धावांनी धावफलक 46 रन. लॉस ऑफ 5 विकेट. 46 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते रोहित. पुढील चेंडू. हो इथे मात्र नक्कीच पुढे खेळण्याचा प्रयत्न ओळखला होता जेडीने आणि लाजवाब चेंडू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 46 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. या 2 चेंडूवर नक्कीच मोठं प्रहार करणं गरजेचं असेल. धावांचा डोंगर जर उभा करायचा असेल कारण की समोरचा संघ आहे साई स्पोर्ट ज्याचं मात्र नक्कीच नाव घेतलं जातं या शहापूर नगरीमध्ये. ओहो इथे मात्र नक्कीच चांगला फटका. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यस नो. यस नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय 2 धावांनी आणि इथे तिसरी धाव घेण्याची गरज नव्हती. गडी बाद होतोय आणि बाद होतो रोहित. नक्कीच आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. अभय येतोय शेवटच्या चेंडूसाठी. धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढील चेंडू. ओहो इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होतीये. एका धाव समाधान मानेल का? हो नाही हो नाही नाही. इथे मात्र फलंदाज बाद. 39 धावा 49 धावा माफ करा. 50 धावांची गरज असेल विजयासाठी 5 षटकामध्ये. नक्कीच या धावा जर रोखण्यात यश करायचं असेल तर इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल एनपी स्पोर्ट्स संघाला. विजयासाठी 50 धावांची गरज आहे आणि समोरचा संघ तेवढा ताकदीचा आहे. बघूया काय होत आहे. चला थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. साई स्पोर्ट्स संघ आपली ओपनिंग जोडी मैदानात सज्ज करायची पाठवायची. शेवटचा दिवस असेल वेता स्वामी चषक 2021 रणसंग्राम बघायला मिळतोय. ज्या चषकाची नक्की सर्व प्रेक्षक वाट बघत होते तो
चषकातील आजचा शेवटचा दिवस. कोण होणार विजेता, कोण नाव कोरणार आपल्या या चषकावर. नक्कीच या दोन्ही संघांमध्ये जो विजेता होईल तो फायनल मध्ये पदार्पण करेल. सापगाव संघाशी लढत होईल त्यांची. ओपनिंग जोडी मैदानात सज्ज होतीये साई स्पोर्ट संघाची. कैलास आणि मयुरेश. गोलंदाजी मार्को सज्ज असेल. सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक असेल अख्तर शेख. नक्कीच चांगला गोलंदाज आहे. कितपत यश मिळतं बघूया एनपी स्पोर्ट संघाला या धावा रोखण्यासाठी. कारण की या आधीचा सामना बघितला असेल एका मधनं कैलास बांडे यांनी नक्कीच धावांचा पाऊस पाडला होता आणि तोच स्ट्राईक एंडला असेल, नो स्ट्राईकला असेल मयुरेश. गोलंदाजी मार्को सज्ज होते अख्तर शेख. नक्कीच सामने पार पाडण्यामध्ये सर्वात महत्वाचं मोलाचं योगदान असतं ते म्हणजे पंच. तडपत्या उन्हामध्ये त्यांना थांबावं लागतं. अचूक निर्णय या सर्व गोष्टी इथे मात्र पार पाडतात. नक्कीच त्यांचं कौतुक करेल. विजयासाठी 50 धावांचा वाण घेऊन उतरलेला हा साई स्पोर्ट्स संघ. सामन्याला सुरुवात होतीये. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक आता तो गोलंदाज अख्तर शेख मॅन फ्रॉम दसई. या ठिकाणी मी सापगाव संघाचे कर्णधार भाऊ शेळके यांना त्वरित येऊन भेटायचे. सापगाव संघाचे कर्णधार प्लीज. हो इथे मात्र नक्कीच पहिला चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता कैलासाचा, पण तो ओळखलं होतं. पहिला चेंडू वाईट. एक्स्ट्रा धावन नक्कीच संघाचं खातं उघडतं साई स्पोर्ट संघाचं. पहिला चेंडू पुन्हा एकदा सज्ज अख्तर शेख. हो इथे मात्र नक्कीच लाजवाब फटका आणि चेंडू जातो वन बाउन्स सीमा रेषे पार. प्रयत्न नक्कीच चांगला होता. नक्कीच स्टेट ड्राइव्ह फटका होता. नो चान्स चौकार. या 4 धावांनी नक्की धावफलक मात्र वाढते. वैयक्तिक फलंदाजाचं खातं उघडतो कैलास बांडेचं. चौकारानं धावफलक बघायचं झालं 5 धावा धावफलकावर लागल्या जातात पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू हाताळेल अख्तर शेख. दुसरा चेंडू सज्ज होतोय. हो इथे मात्र अप्रतिम फटका. छत्रपतींचा छावाने लगावल्या गेल्या 6 धावा. या 6 धावांनी धावफलक चपळाईनं वाढतं. धावसंख्येला आकाराने गती मिळते. धावफलक बघायचं झालं तर 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नक्कीच 2 अंकी संख्या इथे मात्र पार करते. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते इथे मात्र कैलास भांडे याची.
दोन चेंडूची सांगता झाली. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 50 धावांचा आव्हान घेऊन उतरलेला हा साई स्पोर्ट्स संघ. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल साई स्पोर्ट्स संघाची. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. गोलंदाजी मार्क सज्ज होत आहेत शेख. हो हो, इथे मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. वाईट चेंडू. नक्कीच कैलास काहीसा आतून खेळण्याचा प्रयत्न करतोय. मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये नक्कीच चेंडू मात्र काहीसा बाहेर ठेवतोय अख्तर शेख आणि हा वाईट चेंडू. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय अख्तर शेख. पुढून मारण्याचा प्रयत्न. हो, नक्कीच चांगला प्रयत्न होता. इथे मोठा झटका होऊ शकला असता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा धावणं पूर्ण होत आहे. 2 धावांनी धावफलक मात्र वाढतंय. कैलास भांडे याला नक्कीच जीवनदान मिळतोय. या जीवनदानाचा नक्कीच तो फायदा उचलणार की धावफलक बघायचं झालं तर 14 धावा धावफलकावर लागल्या जातात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. धन्यवाद जितू सर. या ठिकाणी नोंद असावी, एक गाव एक जो संघ फायनल मध्ये गेलेला आहे. आयोजकांची कडवी सूचना आलेली आहे. 2 आयकॉन खेळाडू कंपल्सरी राहतील आणि 2 आयकॉन खेळाडूची नावे त्वरित द्यायची आहेत. सापगाव संघ. ओहो, लाजबाब फटका. झेल सोडला. त्याचं प्रत्युत्तर नक्कीच देतो. कोणाचा झेल सोडतोय. लाजबाब फटका बघायला मिळते. त्या 4 धावांनी धावफलक मात्र वाढते. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या जातात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. खूपच महागडं षटक म्हणता येईल. प्रयत्न नक्कीच करतो अख्तर, परंतु त्याला मात्र चेंडूचा टप्पा काही मिळत नाहीये. चांगली सुरुवात म्हणता येईल. स्लॉगरचं षटक या षटकामध्ये परिपूर्ण आपलं जी धमक आहे साई स्पोर्ट्स संघाची ती इथे मात्र दाखवतोय कैलास भांडे. कर्णधार आहे साई स्पोर्ट्स संघाचा. काहीसा निराश असेल नक्कीच अख्तर शेख. प्रयत्न करतो परंतु प्रयत्नामध्ये यश मिळत नाही. जर झेल झाला असता तर नक्कीच कुठेतरी सामन्यामध्ये रंगत आली असती. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू समाप्तीनंतर धावफलक 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. हो हो, आडव्या बाजूनं नक्कीच एक मोठा प्रहार. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषेपार. चौकार. या 4 धावांनी नक्कीच धावफलक मात्र चपळाईने वाढते. धावसंख्या डबल 2 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. जिथे 50 धावांचं आव्हान आहे आणि तिथे मात्र अशी सुरुवात होते तर नक्कीच कुठेतरी खेळाडूंमध्ये निराशा होतीये. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलक मात्र 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू सज्ज होतो गोलंदाजी मार्को अख्तर शेख. हो 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 हो, क्या बात आहे. नक्कीच इथे मात्र कैलास भांडे नावाचं वादळ घुमतय. प्रेक्षकांमध्ये नक्कीच एकच नाव येते कैलास भांडे. धावफलक बघायचं झाला तर 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. नक्कीच टाळा झाला पाहिजे कैलाससाठी. अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळतीये. प्रेक्षणीय फटकेबाजी. फायनलच्या दिवसामध्ये अशीच फटकेबाजी असेच स्ट्रोक बघायला प्रेक्षक मात्र येत असतात. प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन होतंय. सर काय म्हणाल. पहिल्याच षटकामध्ये 28 धावा, जिथे मात्र 50 धावांची गरज आहे आणि 28 धावा पहिल्या षटकामध्ये झाल्यात. नक्कीच जितू सर एक झेल सुटलाय कैलास भांडे याचा इनफिल्ड मध्ये. प्रफुल्ल विदेच्या हाताला ब्रश करून चेंडू निघून गेला. तो झेल जर पकडला असता तर या मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परिणामी कमबॅक करणं हे चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवावं लागेल. पहिलं षटक संपलं 28 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शुभम आहे गोलंदाजी मार्कवर. एक चांगला गोलंदाज कमबॅक करेल कारण ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. पहिल्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही बघितलेलं आहे या खेळाडूला. कातिवली संघाचा हा खेळाडू शुभम खूप चांगली व्यक्तिमत्व आणि चांगली पर्सनॅलिटी या खेळाडूची आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सामना करेल मयुरेश आयरे. हा प्रॅकर बॉल पडल्यानंतर लेफ्ट थोडासा लेग ब्रेक वाटला
निश्चितच हवा पूर्णपणे थंड आहे, त्यामुळे स्विंग होणार नाही, स्पिन मात्र व्यवस्थितरित्या होईल. कारण पहिल्याच षटकामध्ये कैलाश भांडेने या टेनिक्सच्या बॉलचा कापूस आपल्या बॅटमधनं पूर्णपणे काढलाय. पूर्णपणे यावेळेस धावांची मोहर लागली गेली. 28 धावा स्कोर बोर्डवर. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. यावेळेस मात्र वाईड बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप्स, शरीराच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेला. 50 धावांची गरज आणि जवळपास पहिल्या षटकामध्ये 28 धावा. कैलाश भांडेने ही मॅच पहिल्या षटकामध्ये आपल्या खात्यामध्ये खेचून आणली. जो चीज मांग करणे ही मिळती ती मात्र खेचून आणावी लागते. यावेळेस फटका चांगला आहे, डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आल्या. शुभमच्या या चेंडूवर मात्र मोठा प्रहार केला आहे मयुरेश आयरे यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी खूप चांगली आहे. आम्ही सातत्याने बघतोय 40 फूट शहापूर संघाला मयुरेश आयरे अनेक वर्षापासून या क्रिकेटपासून थोडे वंचित राहिले होते, कारण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक पदावर विराजमान झाल्यानंतर बॅट्समॅन बॅटिंगपासून खूप दिवसापासून लांब राहिले. ते समालोचनामध्ये आमचे जयेश भालके सर लांब राहिले, कारण पतपेढी संस्थेमध्ये लिपिक पदावर कार्यरत झाले. नोकरी निमित्ताने खेळ खेळता येत नाही, परंतु संदीप निमसे सरांचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या नोकरीच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळला जातो. निश्चितच सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून. थँक्यू. नेक्स्ट बॉल फेस करेल कैलास भांडे. वाईड यॉर्कर. ज्याच्या वेळेला क्रिकेटचं क्षेपणास्त्र, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपल्याला प्रत्येक मोठ्या फटक्यापासून वाचायचं असेल ना, तर यॉर्कर पॅड अँड बॅटच्या मधून चेंडू फेकणं, गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकणं, वाईड यॉर्कर फेकणं हे गोलंदाजासाठी चांगलं असेल. मध्ये मध्ये एखादा बाउन्स बॉल फेकणं ही सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस फटका चांगला आहे, डिक्लेअरच्या स्वरूपात धावा येतील. मी तर म्हणेन जितू सर, आता मात्र एनपी स्पोर्ट्स 20 संघाला या संपूर्ण संकटातून बाहेर काढणारा जो कोणी गोलंदाज असेल ना, तो गोलंदाज म्हणजे नंदन सिंग. एक फिरकी गोलंदाज आहे, कारण शुभमने कमबॅक थोडंसं केलं आहे. मयुरेश आयरेला 2 चेंडू फेकले खूप चांगल्या पद्धतीने. आता मात्र कैलाश भांडे आल्यानंतर पुन्हा एकदा आउट ऑफ द लेग स्टम्प्स थोडा चेंडू बाहेर येताना दिसला, परंतु बॅट आडवी गेली, फटका थोडा सजवला. षटक संपलं, ओव्हर इज कम्प्लिटेड. याची आपण नोंद घ्यायची आहे. जवळपास स्कोरर आणि आमचं अंतर थोडंसं लांब आहे. षटक संपलं. आमचे चांगले स्कोरर काय नाव तुमचं? सापगाव संघ 2 आयकॉन लवकर लवकर लिहून द्यायचे आहेत. नक्कीच आयकॉन प्लेअरची नावं आपण द्या, कारण चर्चा तर ती होणारच. जणू काही हे आयकॉन प्लेयर्स महाराष्ट्रातील कोणतेही 2 आयकॉन प्लेयर्स आपण वापरू शकता. आम्ही धडाकेबाज चषकामध्ये 2 आयकॉन प्लेयर्स बघितले. एका बाजूला एजाज कुरेशी तर एका बाजूला कृष्णा लक्ष्मण सातपुते. आज 2 आयकॉन प्लेयर्स कोण असतील याची आम्हाला चाहूल लागली आहे. तत्पूर्वी आपण या मॅचची चर्चा करूया. जितो सर माझ्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत आणि समालोचकाच्या भूमिकेमध्ये जयेशजी भालके सर सुद्धा उपस्थित आहेत. 2 षटकांचा खेळ झाला. धावा पाहायला मिळतील स्कोर बोर्डवर तब्बल 35 धावा. फक्त आणि फक्त अजूनही 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. नंदन सिंगला विकेट्स काढाव्या लागतील, तेव्हा मात्र साई स्पोर्ट्स शहापूर संघापासून आपण थोडेसे कुठेतरी बचावले जाल. आणि आता कैलाश भांडेची बॅट जणू काही चौकार आणि षटकारांची भाषा त्या बॅटला कैलाश भांडेने शिकवलेली आहे. गोलंदाज तयार नंदन. कैलाश पांडे थोडासा यावेळेस मात्र खेळण्यासाठी व्यत्यय आला.
स्ट्राईक रोटेट केली गेली, एक सिंगल धाव काढली गेली. मयुरेश आयरे आहेत. फटका तर फसलाय, चेंडू जाऊन विसावेल शुभमच्या हातामध्ये. खूप वेळानंतर विकेट आली. मयुरेश आयरे बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅट्समन संदीप निमसे सर. डान्सिंग ऑन द ट्रॅक यावेळेस मात्र कनेक्ट टेस्ट व्यवस्थित झाला नाही. नंदन सिंग, मी सांगितलं होतं नंदन सिंग कमबॅक करू शकतो. एक चांगला गोलंदाज आहे नंदन सिंग. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता कैलास भांडेच्या माध्यमातून, परंतु मॅच आहे 50 धावा बनवायच्या आहेत. नाही धावपलकावर धावा पाहायला मिळतील आमच्या स्कोरच्या माध्यमातून. पप्पू आम्हाला दाखवताना धावा आहेत स्कोरबोर्डवर 37 धावा. अजूनही 14 चेंडू आणि 13 धावांची गरज. मॅच थोडी सोपी आहे, थोडी कठीण आहे. नंदन सिंग फेस करावं लागेल पुढील बॉल संदीप निमसे सरांना. क्या बात आहे, क्या बात आहे. जणू काही लेदर क्रिकेट मधील आवाज, आघाज आणि यलगार. संदीप निमसे सर, द ब्रँड ऑफ शहापूर तालुका. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. निश्चितच लेदर क्रिकेट खेळणाऱ्या बॅट्समनच्या माध्यमातून असे काही फटके पाहायला मिळतात ना, जणू काही एखाद्या सौंदर्यवतीला लाजवतील. कारण अतिशय सुरेख फटका. षटकार बघावा तर तो संदीप निमसे सरांच्या बॅटमधनं आलेला बघावा. मन जिंकलं आमच्या प्रेक्षकांचं, कारण टाळ्यांच्या गजरात या षटकाराचं स्वागत केलं गेलं. वेलकम सिक्सर संदीप निमसे सर. साबगाव संघ प्लीज, थोडा वेळ राहिलाय. आपले 2 आयकॉन खेळाडू लिस्ट पाठवा. पुन्हा एकदा एक फटका संदीप निमसे सर यांच्या बॅट मधनं आलेला हा षटकार. स्कोर लेव्हल, फक्त एका धावेची गरज. क्या बात आहे. याला म्हणतात बॅटिंग, याला म्हणतात क्रिकेट, क्लास ऑफ क्रिकेट. संदीप निमसे सर आणि स्वतः निलेशजी पाटोळे मैदानात आता. निलेशजी पाटोळे सरांनी जर षटक मेडन टाकलं ना, तर जयजी भालके सरांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय. मेडन ओव्हरला 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू जयेश भालके सर. हे प्रेम आणि ही प्रेरणा आपण जिवंत ठेवत आहात. थँक्यू सो मच. बॅट्समन कैलास भांडेने जर षटकार मारला तर अमित तावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हो, यावेळेस मात्र षटकार आला. क्या बात आहे. चर्चा करण्यापूर्वी, व्याख्या पूर्ण करण्यापूर्वी षटकार आला. 6 धावा. थँक्यू सो मच. आपण जिंकला साईस्पोर्ट शहापूर. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. कौतुक केलं जाईल NP स्पोर्ट्स बी संघाचं. निलेशजी पाटोळे साहेब, खूप आपला संघ या ठिकाणी खूप मोठं प्रदर्शन केलं गेलं. अनेक संघ, जवळपास 60 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि बघता बघता अनेक संघांच्या पदरामध्ये पडलं अपयश. काही संघ